नमस्कार मित्रांनो, मी जयेश वजेकर पुन्हा एकदा स्वागत करते कोकणातील जयेश या यूट्यूब चॅनलवरती। तर चला मित्रांनो, आज आहे दहीहंडीचा सण आणि आज आपण करतो नवीन व्हिडिओची सुरुवात। तर मित्रांनो, आज आहे दहीहंडीचा उत्सव आणि आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या गावातील दहीहंडीचा उत्सव कसा साजरा करतो ते। तर मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यात अगोदर जायचं आहे आपली मंडळाची हंडी आहे तिथे, मंडळाची हंडी बांधायच्या अगोदर त्याच्यानंतर बांधायची आहे आपल्या गावातील हंडी। तर इकडे बघा मित्रांनो, पावसाने पण सुरुवात केली मस्तपैकी, सुरुवातच जबरदस्त आहे। सकाळपासून पाऊस नव्हता, मला वाटत होतं पाऊस आहे की नाही, वाटत नाही आहे जास्त पाऊस असेल, थोडं वातावरण म्हणजे एकदम फ्रेश वातावरण आहे त्याच्यामुळे आज पावसाचं प्रमाण कमीच असेल आणि आज पाऊस पाहिजे होता खरं म्हणजे। तर चला, आज आपण अगोदर सगळ्यात अगोदर मंडळाच्या हंडी आहे ते बांधून घेऊ, नंतर त्याच्यानंतर आपली मंदिराजवळची हंडी आहे ते बांधायची आहे। अरे क्रेनची मजा आहे ते, याला रशीला आहे काय मग हे असले पोर असला तर बसतील। ह्यांच्याकडे ह्यांना सांगायचा हा, अजिबात आहे ना, अजिबात नाही। तर रशीला किती फोन लावला, मग मगापासून फोन लावतोय, चल तर लवकर का आणलास? आपलं ते दही दूध आणखी दही आणायचं आहे 2 लिटर। हो चल पटकन। तर चला मित्रांनो, आता आपण आलोय चव्हाट्यामध्ये जिथे आपली मंडळीची हंडी आहे तिथे, आणि ह्या बाजूला आपण हंडी बांधतो दरवर्षी। आता आम्ही सुरुवात करतोय, इकडे तयारी चालू झाली, सकाळचे 10:15 वाजलेत आणि आता आपण इकडे हंडी बांधून घेतो आणि सर्व आपल्या इकडे मंडळी नेहमीप्रमाणे सर्व। तर आता इथं आपण हंडी बांधणार आहोत मित्रांनो, 10:30 वाजलेत आणि आपली हंडी बांधण्याची आता तयारी चालू झाली। इकडे बघता पोराने दोर घेतलाय आणि हा दोर आपल्याला आता बांधायचा आहे। इथं आपण हंडी बांधतो दरवर्षी आणि इकडे आपले गावातले सर्व पोरं इकडे बघताय। आणि सुरेश, कसं वाटतं आपल्या हंडीचा दहीहंडीचा सण? दहीहंडीचा सण खूप छान आहे। कोकणामध्ये दहीहंडीचा सण हा खूप छान असतो आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा दहीहंडी खेळण्याचा आनंद जो आहे तो मला लाभलेला आहे। आणि मला एक सर्वांना विनंती आहे की सर्वांनी दहीहंडी फोडताना बालगोपालांनी सुरक्षित आणि काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने हा सण व्यवस्थित साजरा करावा आणि गोविंदारी गोपाळा। आणि मित्रांनो, आपण दूध आणलं आणि या बाजूला बघा मुलं सगळे आता फुगे फुगवतात आपल्या दहीहंडीला बांधायला। आणि या बाजूला आपण दूध घेतलाय, 2 लिटर दूध आहे आणि या बाजूला आपण आणलाय दहीच्या हंडीमध्ये टाकायला आपण दही। हा बघा 3 किलो आपण दही पण आणलाय, ते आपण हंडीमध्ये टाकणार होतं। आणि इकडं आपली हंडीची तयारी चालू आहे, इकडे बघताय। आणि आपण हार फुलं आणि इकडं आपण पाट पण मांडलाय, इथे आपण आता ही हंडी पूजन करणार होते हंडीचा। आणि इकडं बघा, आणि यावर्षी पूर्ण आपण आहे ना दही आणि दुधाने हंडी भरणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकणार, हे बघा।
आणि आपली सर्व आता मंडळी पूजा करून घेते हंडीची. आणि इकडं तुम्हाला बाहेरची तयारी दाखवते पोराने जी केली ती. इकडं बघताय या बाजूला आपण दोरखंडा बांधलाय आणि या बाजूला मस्त सजावट केले, फुगा वगैरे बांधलेत, सर्व तयारी झाली. इकडं बघा मस्त तयारी केलंय, फुगा वगैरे भारी भारी बांधलेत, मस्त बांधलेत, रिबन पण बांधले. इकडं सगळे बघताय हार वगैरे बांधायचे आहेत थोडेसे, ह्या पण वेली बांधल्या थोड्याशा. इकडं बघा मस्त तयारी केली, छान अशी तयारी चालू केली. मित्रांनो हे आपल्या मंडळाचे दहीहंडी आहे आणि आता आपण इकडे बांधून घेतले हे बघा या दोरखंडाला. आणि सजावट बघा जबरदस्त. आणि हे आपले सर्व गावची मुलं इकडे हंडी बांधतात आणि आपली हंडी आता चालली वरती बघा, छान अशी हंडी चालली वरती. आणि मित्रांनो आपली आता हंडी बांधून रेडी आहे ही मंडळाची. आणि आता आपले सर्व मुलं मंदिराजवळ. आता इकडे बघता सर्व आपली मुलं, इकडे बघताय मंडळाचे सर्व मुलं आपल्या गावातील सर्व आता चालल्या मंदिराजवळ. आता मंदिराजवळ हंडी बांधून. आणि मित्रांनो आता आपण आलो आपल्या मंदिरामध्ये, लक्ष्मीनारायणचं मंदिराच्या मंदिरात आलं. आणि इकडं आपल्याला या बाजूला हंडी बांधायची आहे आणि या बाजूला आपली सर्व तयारी झाली, दाखवतो तुम्हाला. तर या बाजूला आहे ना आपली दहीहंडीची सर्व तयारी झाली, इकडं बघा. जय श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. आणि या बाजूला आहे आपली दहीहंडी आणि या बाजूला आपली तयारी केली मस्त अशी. आणि इकडं आपली आणखी सजावटीसाठी फुगा वगैरे फुगवलात पोरांनी, इकडं बघा. आणि हे आपल्या गावातील सर्व मुलं. आणि मित्रांनो आता इकडं आपण मंदिराजवळची हंडी बांधतोय बघा, सर्व मुलांनी आपल्याकडे तयारी केली. इकडे गावातले सर्व मुलं इकडे बघताय ना, हा आपला मंदिर. आता आपण इकडं हंडी बांधतोय. तर आपली सर्व तयारी झाली, आता फक्त हंडी बांधायची आहे. इकडे आता आपण वरती चढलेत. आणि या बाजूला आपल्या गावातले सर्व मुलं, आजूबाजूला पण भरपूर आहे बघा. इकडं आहे ना हंडी बांधली ही बघा. आणि ते इकडं हंडी बांधून घेतले आपण. आणि आता आपण इकडं आता सर्व बांधून घेऊ. कुंदन मंडलीची हंडी फुटल, बाद झाला चल. आणि मित्रांनो आपले हंडी आता वरती टांगली आहे बघा मंदिराच्या इथं. आपण हंडी बांधले इकडून या घराला. गण्या आज गिरीश करायला कायच नाही, काय करशील? गले गे गले गरे गरे थांब गले. दरवर्षी प्रमाणे आपण गिरीश काढतो, पण आता कार नाही, गेल्या वर्षी पण नव्हती. आणि ही आपली मंडळाची हंडी. आणि हा गणेश इकडे बघ. बघतो सर्व आपली फॅमिली गावात येत. तर इकडे नितीन आणि रवींद्र. आणि या बाजूला आपली आहे मंडळीची हंडी. तर या बाजूला इकडं बघताय थर लागतात. आणि मेन गोष्ट म्हणजे लाईट गेले. आणि या बाजूला सर्व आपली मंडळी. तर ही आपली आहे मंडळीची हंडी. आणि बालकृष्ण माली, रवींद्र मुंबईकरच्या सोबत. आणि कसं वाटतं तुम्हाला हंडीच्या दिवशी? जास्त बोलतात नाही आणि कॅमेरा सोबत बोलताना जरासं बरं वाटत. हा. आणि इकडं आमची छोटी चिमुकली आहे, इकडं बघताय अनिका, इकडं बघताय अनिका आहे. हाय अनिका.
तुला का वाटतं आजची जनरेशन सहभाग घेते का ना जास्त करून? नाही, ज्यावेळेला आपण होतो त्यावेळी भरपूर मजा. आणि ही मजा तुला कशी वाटते? आज माहोल थोडा वेगळा आहे हा, पण आपण ज्यावेळी माहोल वेगळा आहे, पण ज्यावेळेला आपण जी जनरेशन आपली होती त्यावेळीची मजा आणि आताच्या मजेमध्ये तू काय सांगशील? भरकटले. आणि मित्रांनो आता म्हणजे मोबाईल होते जवळजवळ आपले 2010 पासून मोबाईल होते, म्हणजे असं स्मार्टफोन आले. पण स्मार्टफोन नंतर जे आपले जनरेशन होते ना ते बिघडले. हे जनरेशन बघा, हे आहे ना, हे जनरेशन खूप आणि हे मजा करणारे नाही, हे मजा करणारे जनरेशन. हे फक्त बघणारे आहेत, फक्त मजा करणारे आहेत ना. हे जनरेशन मजा करणारे आहेत. तुला वाटतंय? हे पळाले कारण हे आहेत ना, ही जनरेशन आहे ना, ही जनरेशन आताची खरोखर मित्रांनो खरं सांगतो मजा करणारे जनरेशन वेगळे होती आणि आत्ताची जनरेशन वेगळे आहे. ज्यावेळेला आम्ही मजा करायचो त्यावेळेची खूप मजा वेगळी होती आणि आताची मजा खूप वेगळी आहे. मोबाईलमुळे ही मोबाईल आलं का त्यापासून ते जनरेशन खूप वेगळे झाले. जे मजा होती ते मजा सगळे निघून गेले. हा दत्ता आहे, दत्ता हरचंद बुवाचे चेले होशियार. हा दत्ता 1 2 3 4 हरचंद बुवाचे चेले होशियार. 1 2 3 4 हरचंद बुवाचे चेले होशियार. साठी रे साठी यशोदा साखर वाटी. 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 आत्ता आपण आलो दुसऱ्या हंडीजवळ. आत्ता आपण आलो रोडकर आलेला. आणि मित्रांनो इकडं आहे एक छोटे अंडे आहे जे लहान मुलांचे आहे. आणि इकडे बघताय हे जे अंडे आहे ना हे लहान मुलांचे आहे. जवळजवळ लहान मुलांचे 2 थर होतील आणि इकडे बघताय हे 2 थर आहेत. तर मित्रांनो इकडं आपण हे हंडीजवळ आलोय. इकडं पाणी उडवतात हे बघा. आपण चाललोय दुसऱ्या अंडीवर आणि 2 अंड्या फुटल्यात आणि आता आपण दुसऱ्या अंडीवर चाललो. आणि मित्रांनो आहे ना खूप मजा येतं, खूप मजा. आणि मित्रांनो आता बघता इकडं खूप ऊन पडलाय, खूप म्हणजे खूपच ऊन पडलाय. मगाशी पाऊस चांगला होता, पहिल्या अंड्यावर पण पाऊस होता, दुसऱ्या अंड्यावर थोडासा पाऊस आला. छोटी मुलं फोडतील. आणि इकडं प्रशांत आहे आणि प्रशांतचा मुलगा तिकडं आहे शिवाय तिकडं बघा. तर हे अंडे फोडायचे आपल्याला लहान मुलाला, म्हणजे आपल्याला म्हणजे लहान मुलाला फोडायचे आहे.
मिलू तुझी दर मंदार आपण रवी शरद भाऊजी इकडं आले. जयेंद्र जय श्रीराम गोविंदा गोपाला आणि इकडं गोविंदा चालू आहे. तुमच्याकडून नवरात्रीमध्ये आपल्याला तुमच्याकडून काहीतरी एक सहभाग पाहिजे. 100 आणि हा दत्ता मुंबईकर हा सगळ्याच गावातील मेन माणूस आणि हा मारला खडा न मला फोडला गडा फोडला गडा त्याने फोडी गजर हरिनामाचा झेंडा रोविला
बाहेर गावची दहीहंडीचा कार्यक्रम सगळं संपलेला आहे आणि मित्रांनो आपल्या सगळा आहे ना दहीहंडी फोडून झालेला आहे आणि मित्रांनो आता आपण मंदिराची हंडी शेवट फोडून झाले आणि आता आपला व्हिडिओ इथंच संपवतो. आपल्या व्हिडिओला जर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.